कारण जालन्यात आज जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू आणि बीड सरपंच हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चात देशमुख कुटुंबांसह आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर आणि मनोज सरांगे पाटील हे सहभागी होतील। सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा निघणार आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर जालन्यामध्ये आता हा मोर्चा निघणार असल्याचं आपण पाहतोय। सरपंच हत्येचा निषेध करण्यासाठी हा भव्य असा आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। जन आक्रोश मोर्चा हा असेल, मोठ्या संख्येने नागरिक या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचं देखील कळतंय। तर जालन्यामध्ये आज निघणाऱ्या जन आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता नोटीस बजावलेली आहे। तर 3 मराठा कार्यकर्त्यांना कलम 168 प्रमाणे ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। मोर्चा दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आलाय। अनंत कुलकर्णी यांनी अरविंद देशमुख, अशोक पडूळ आणि विश्वंभर तिरुखे या 3 मराठा आंदोलकांना ही नोटीस बजावली असल्याचं पाहायला मिळत आहे। जालन्यामध्ये हा आक्रोश मोर्चा निघणार आहे आणि त्याआधी मात्र ही कारवाई करण्यात आलेली आहे, ही नोटीस बजावण्यात आली असल्याचं आपण पाहतोय। मराठा कार्यकर्त्यांना ही नोटीस खरं तर बजावण्यात आलेली आहे। जन आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर खरं ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। यासोबतच संपूर्ण राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये। उमरेड कराडला अभयारण्यामध्ये वाघिणीचा रस्ता अडवण्यात आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये नागपूर खंडपीठानं वन विभागाला सुनावलं। पर्यटकांकडून वाघाची वाट रोखली जाते, हे वन विभागाचं अपयश आहे असं म्हणत प्रसारमाध्यमांवरच्या बातम्यांवरून जनहित याचिका दाखल करून घेतली। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत 20 लाख रुपये निधीतून सिमेंट रस्त्याचं काम करण्यात आलेलं होतं। मात्र अतिशय निकृष्ट दर्जाचं हे काम झालेलं आहे। गावातील ज्येष्ठ नागरिकांनी काठीने रस्ता उकरलाय आणि या कामाची पोलखोल सुद्धा केलेली आहे। हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट गाव हे विदर्भातील पहिलं संपूर्णपणे सौर ऊर्जेचा वापर करणारं गाव ठरलेलं आहे। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेच्या अनुषंगानं अभियंता हेमंत पावडे यांच्या मार्गदर्शनामध्ये हा प्रकल्प यशस्वीरित्या राबवण्यात आलेला आहे। अकोल्यात एका तरुणावर अस्वलानं हल्ला केलेला आहे। पातूर तालुक्यातल्या आलेगाव शेतशिवारातली ही घटना आहे। हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। वन विभागानं या संपूर्ण प्रकरणाची दखलही घेतली आहे। बिबट्याच्या हल्ल्यात एका 80 वर्षीय वृद्ध आदिवासी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातल्या खुर्चीमाड गावातील ही घटना आहे। महिला शौचालयासाठी जात होती, त्याच दरम्यान दबा धरून बसलेल्या बिबट्यानं या महिलेवरती हल्ला केलेला आहे। कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात आवक होणाऱ्या कोबीमुळे शिरोळ तालुक्यातील कोबीचा दर पडला। एका कोबीचा उत्पादन खर्च 5 रुपये आणि असं असताना दर 4 रुपये मिळत असल्यानं उत्पादक शेतकरी मात्र अडचणीत सापडले आहेत। डहाणूमध्ये शेतकऱ्यांचा मिरची शेतीकडे कल वाढताना दिसतोय। डहाणूमधील सुमारे 40 ते 45 गावांमध्ये तब्बल 6,500 एकर जमिनीवरती मिरचीची लागवड करण्यात आली आहे आणि या ठिकाणी मिरचीला मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक याशिवाय गुजरातमधील अहमदाबाद, सुरत, वापी यांसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये मागणीही वाढली आहे। खानदेशात ऊसाचं पीक हे बऱ्यापैकी आहे, त्यात ऊस तोडणी सुरू आहे। ऊसाचा चारा उपलब्ध होतोय आणि ऊस तोडून येणारी बांडी किंवा ऊसाच्या वरच्या भागातील शेंडा चारा म्हणून विविध गावांमध्ये विक्रीसाठी येतोय। बांडीचे दर 100 रुपयांमध्ये 300 कांडी किंवा 300 नग असे आहेत। मुंबईमधल्या वांद्रेमध्ये वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात ठाकरे गटानं आंदोलन केलंय। भारतनगरमधील अनधिकृत बांधकाम SRA पाडणार आहे, मात्र या कारवाईला ठाकरे गटाने कडाडून विरोध केलाय। झोपडीधारकांसोबत विकासकानं करार न करता कारवाई सुरू केली असा आरोप वरुण सरदेसाई यांनी केलेला आहे। अंबरनाथमधील लोकनगरी रस्त्यावरती भाजपच्या जिल्हा सचिवाच्या गाडीनं एका कारला जोरदार धडक दिल्या। रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिल्यानं कारचा चक्काचूर झालाय। चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला असं बोललं जात आहे।
हिंगोलीच्या कळमनुरी शहरामध्ये पतंगाच्या मांजामुळे शालेय विद्यार्थिनी गंभीररित्या जखमी झाली। शाळेतून घरी परत येताना पाय मांजामुळे कापला गेलाय। विद्यार्थिनीच्या पायाच्या हाडापर्यंत गंभीर जखम झाली आहे। प्रेम प्रकरणाला विरोध केला म्हणून प्रियकरानं प्रेयसीच्या चुलत्यावरती कोयत्यानं वार केलाय। ही घटना पंढरपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली। भर रस्त्यावर ही घटना घडली, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पुण्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 ज्येष्ठ नागरिकांना सायबर चोरट्यांनी तब्बल 38 लाख रुपयांना गंडा घातलेला आहे। या प्रकरणी पर्वती आणि हडपसर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत। वर्धा जिल्ह्यातल्या 826 ठिकाणी थेट वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। अप्रत्यक्ष वीज वापर करणाऱ्या 44 ग्राहकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे। यात जवळपास 1 कोटींचा दंड सुद्धा ठोठावण्यात आला असल्याची माहिती सध्या मिळते। आणि यानंतर बघूयात एक ब्रेकिंग न्यूज। राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक खर्चाचा भर हा राज्य सरकारच्या तिजोरीवर पडलाय, त्यामुळे विविध खात्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय। यामध्ये जर आपण बघितलं तर लाडकीमुळे शिक्षकांचे पगार रखडल्याचं समोर आलं। याबाबत विचारलं असता अर्थमंत्री अजित पवारांनी थेट पत्रकार परिषदेतून मंत्रालयात अर्थसचिवांना फोन केलेला आहे। शिक्षकांचा पगार नेमका का झाला नाहीये ही विचारणा अजित पवार यांनी केली आणि यावेळी शिक्षकांच्या पगाराचा विषय मार्गी लावल्याचं अजित पवार यांनी सांगितलं। पाहुयात या दरम्यान नेमकं घडलंय तरी काय। कुठल्या शिक्षकांची? प्राथमिक शिक्षक, माध्यमिक कोण रे? ओपी गुप्ताला फोन लाव, विचारतो ना। हा, आपल्या इथं शिक्षकांचे पगार झाले नाहीत या महिन्यातले? ठीक आहे, आलं लक्षात। ठीक आहे, ओके। ACS फायनान्सने सांगितलं आपण पगाराचे पैसे सगळ्या डिपार्टमेंटला उपलब्ध करून दिलेले आहेत। ज्या त्या डिपार्टमेंटमध्ये पगार देत असताना काही त्यांच्याकडं काही त्रुटी किंवा काही त्यांचा अंतर्गत काही प्रश्न असेल तो त्याच्यात झाला असेल। तर शिक्षकांचे पगार रखडलेले आणि त्यासाठी अजितदादांनी स्वतः सरळ फोन केला असल्याचं आपण पाहिलं आणि त्यानंतर पगार सुद्धा आता केले जाणार आहेत। यासह इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात। प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा संपन्न होणार आहे आणि त्यासाठी मोठी तयारी करण्यात येते। या संपूर्ण तयारीचा आढावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलाय। कुंभमेळ्यात एका अनोख्या साधूची सर्वत्र चर्चा होताना दिसते। यांचं नाव आहे अनाजवाले बाबा। यूपीच्या सोनभद्र जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अमरजीत बाबांनी आपल्या डोक्यावर गहू, बाजरी, हरभरा आणि वाटाणा सुद्धा पिकवलाय। पर्यावरण जागृतीचा संदेश देण्यासाठी ते त्यांच्या डोक्यावरच पिकं उगवतायत। मीरा भाईंदरमधील काशीमीरा उड्डाणपुलावरचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला। बंद पडलेल्या बसला टोईंग व्हॅन घेऊन जाताना एक व्यक्ती व्हॅनला लटकून प्रवास करत असल्याचा हा व्हिडिओ सध्या दिसतोय। त्यामुळे आता यावरती वाहतूक विभाग कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। जळगावच्या चाळीसगावमध्ये रात्री हवेत गोळीबार झालेला आहे। पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ अज्ञात व्यक्तीने दगडफेक करून हवेत गोळीबार केलाय। दहशत निर्माण करण्यासाठी पूर्वविन्यासातून हा गोळीबार करण्यात आला, हा अंदाज सध्या पोलिसांनी वर्तवलाय। पुण्यात थंडी वाढली आहे। सारसबागेतील गणपती बाप्पाला थंडीचा पेहराव करण्यात आला। गेली 30 वर्ष ही प्रथा पाळली जाते। रात्री बाप्पाला स्वेटर, टोपी चढवली जाते आणि सकाळी सुद्धा पूजेच्या वेळी काढली जाते। 7 दिवस 7 रंगांचे स्वेटर बाप्पासाठी तयार ठेवण्यात आले। पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे, कारण पुणे मेट्रो रात्री 11 पर्यंत धावणार आहे। यापूर्वी मेट्रोची सेवा सकाळी 6 वाजेपासून रात्री 10 पर्यंतच असायची। प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता वेळेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे।
अलिबागच्या धेरंड शहापूर खारभूमी योजनेतल्या खार बंदिस्तीची दुरुस्ती आणि नूतनीकरण केलं जाणार आहे। या कामासाठी राज्य सरकारनं 4.25 कोटी रुपये मंजूर केले। जवळपास 150 हेक्टर खार जमीन संरक्षित होणार आहे। आणि यानंतर बघूयात एक मोठी बातमी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज पत्रकार परिषद घेतील। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाची माहिती देण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांची ही पत्रकार परिषद असेल, ही माहिती आहे। दादर या ठिकाणच्या जुन्या महापौर निवासस्थानामधील बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे आणि त्या संदर्भातच बातचीत करण्यासाठी उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार अशी माहिती सध्या तरी मिळते। त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं। पुन्हा एकदा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। मावळच्या देहू रोड या ठिकाणी महाराष्ट्र नैसर्गिक गॅस लिमिटेड कंपनीच्या वतीने गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे आणि यातील MNGLच्या पाईपला अचानक आग लागली आहे। वेळेत आग आटोक्यात आली आणि त्यामुळे पुढील अनर्थ टळलाय। घाटकोपरच्या गरोडिया नगरमध्ये झाड अंगावर कोसळून एका महिलेचा मृत्यू तर एक महिला गंभीररीत्या जखमी झाली। ही घटनास्थळी पोलीस आणि पालिका अधिकारी दाखल झालेले आहेत आणि पुढील चौकशी या संदर्भात सुरू करण्यात आलेली आहे। कचरा उचलण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या 3 प्रभाग क्षेत्रातील खासगी कंत्राटदारांचा ठेका रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या तिन्ही प्रभागांमध्ये आता KDMC प्रशासनाकडूनच सकाळऐवजी दुपारच्या सत्रात कचरा संकलन केलं जाणार आहे। मुंबईची हवा खालावलेली आहे। अनेक ठिकाणी वाईट ते अतिवाईट हवेची नोंद आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळात मुंबईमधील हवेची PM 2.5 धुलीकणांमध्ये वाढ झाल्याचं निदर्शनास आलं। वातावरण फाउंडेशनने याबाबतचा अहवाल सुद्धा प्रसिद्ध केला आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या 7 दिवसांमध्ये पुणे मेट्रोच्या प्रवाशांची संख्या 5 लाखांवर गेली आहे। मेट्रो प्रवासाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। या 7 दिवसांमध्ये 85 लाखांवर मेट्रोचं उत्पन्न झालं। स्वारगेटपर्यंत मेट्रो झाल्यानं नागरिकांना प्रवास करणं आता सोपं झालंय। RT अंतर्गत प्रवेशामध्ये अनेक पालक हे एजंटच्या भूलथापांना बळी पडतात। खास करून मुळशी तालुक्यात असे अनेक प्रकार घडतात असं शिक्षण विभागाच्या निदर्शनास आलं। प्रवेश मिळाल्यानंतर त्यांच्या पडताळणीमध्ये खोटी माहिती आढळली तर शिक्षण विभागाकडून कारवाई सुद्धा केली जाणार आहे। फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या 12वीच्या परीक्षेचं हॉल तिकीट आजपासून मिळेल। सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना ही प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या संकेतस्थळावरून ॲडमिट कार्ड लिंकद्वारे डाउनलोड सुद्धा करता येणार आहे। आणि आता मोठी बातमी, कारण सरपंच हत्या प्रकरणी विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतीये। मात्र धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेण्यावर अजित पवार ठाम बघायला मिळत आहे। या प्रकरणात धनंजय मुंडेंचा दुरान्वये संबंध नाही असं अजित पवार म्हणाले। याशिवाय पक्ष न पाहता दोषींवर कारवाई करणार आहे असंही अजित पवार म्हणाले। विरोधकांनी केवळ आरोप न करता यंत्रणेला पुरावे द्यावे असं आवाहन अजित पवार यांनी यावेळेस दिलेलं आहे। त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्याकडं नुसते आरोप करण्यापेक्षा तुमच्याकडं असणारे पुरावे त्या SITला द्या, CIDला द्या, ज्यांच्या न्यायव्यवस्थेखाली ती इन्क्वायरी होती त्यांना द्या। मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पक्ष वगैरे न बघता जर कोणी वरिष्ठ लेवलला काम करणारे व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असतील तर कुणाची गय करण्याचं कारण नाही। मुख्यमंत्री म्हणले मी त्याही मताचा आहे, त्यामुळं चौकशी चाललेली आहे।
तर यावेळेस आपण बघितलं अजित पवार यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आणि अजित पवार यांनी थेट यंत्रणेला पुरावे देण्याचं आवाहन केलेलं आहे। यानंतर बातमी जरा वेगळी आहे, जयंत पाटील यांच्या संदर्भातली आहे, कारण बैठकीमध्ये बोलताना जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना एक आवाहन केलंय। आपल्या वॉर्डात पक्षाला किती मतं मिळवून दिली याचा डेटा द्या, 2 दिवसात डेटा दिला तर 8 दिवसात प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो, असं जयंत पाटील बैठकीत म्हणाले आहेत। तर जयंत पाटील यांचं कार्यक्रमात कार्यकर्त्यांना हे आवाहन बघायला मिळत आहे। आपल्या वॉर्डात पक्षाला किती मतं मिळवून दिली याचा डेटा द्या, असंही जयंत पाटील म्हणाले। 2 दिवसात डेटा दिला तर 8 दिवसांमध्ये प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो, असंही ते बोलले। पद सोडतो पण चांगला माणूस शोधणं कठीण, त्याला पुढे आणणं अवघड, असं सुद्धा जयंत पाटील यांनी म्हटलंय। जोरदार भाषण करून उपयोग नसतो, डोकं शांत ठेवून काम करायचं असतं, असं सुद्धा जयंत पाटील यांनी यावेळेस सांगितलंय। तर गेल्या अनेक दिवसांपासून विधान परिषदेच्या 12 आमदारांचा मुद्दा गाजतोय आणि या संदर्भात आता विधान परिषदेच्या 12 आमदारांबाबत महायुतीला दिलासा मिळालाय। ठाकरे गटाची याचिका हायकोर्टानं फेटाळली आणि ठाकरे गटाचे सुनील मोदी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली। मात्र न्यायालयानं 12 आमदारांची याचिका फेटाळली, त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला। आता सुनील मोदी हे सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं देखील कळतंय। एकंदरीत जर आपण बघितलं तर हायकोर्टानं महायुतीला दिलासा दिलेला आहे। उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये जे राज्यपाल नियुक्त नावं पाठवली होती राज्यपालांच्याकडे, ती नावं कोणत्याही परिस्थितीमध्ये कायद्याला धरून त्यांनी केली पाहिजे, पण तत्कालीन कोश्यारी यांनी 2 वर्ष ती केली नाही, स्क्वॅच केली, कचऱ्याच्या टोपलीत टाकली। हे घटनेच्या विरुद्ध आहे। हे आम्ही कोर्टासमोर दाखवलेत, दाखले दिलेत, निर्णय द्यायचे काही हवाले दिलेत, तरी देखील कोर्टाने आमची याचिका फेटाळली आहे। मी सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। मला कृषी खातं मिळून 20 दिवस झाले, अजून बसायला जागा नाही आहे, कुठले अधिकारी कुठे हेही माहिती नाही। सोयाबीन खरेदीचा प्रश्न पणन खात्याशी संबंधित आहे, तरी शेतकऱ्यांचे फोन मला येत आहे, असं म्हणताना सोयाबीन खरेदीवरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची चिडचिड झाली असल्याचं पाहायला मिळत आहे। सोयाबीनचे भाव हे केंद्र सरकार ठरवतं, राज्य सरकार हे भाव ठरवत नाही, असं म्हणत कोकाटे यांनी सोयाबीन दराबाबत थेट हात वर केले असल्याचं पाहायला मिळत आहे। कोणत्या अधिकाऱ्याला कुठला चार्ज आहे ते माहिती नाही। महाराष्ट्रातून फोन येतात, कधी बुलढाण्यातून फोन येतात, कधी विदर्भातून फोन येतात। आमचं सोयाबीन या ठिकाणी खरेदी केलं नाही, आमच्या सोयाबीनला भाव मिळत नाही, त्याची मुदत संपलेली आहे, बारदान उपलब्ध नाही, असे अनेक प्रकारचे प्रश्न शेतकरी मलाच फोन करतात। कारण बाईटवरती बऱ्याच वेळा बाईटवरती टीव्हीवरती मीच दिसतो, बागेच्या शेतकरीचं नाही। शेवटी मी पंतप्रधानाला फोन केला की म्हटलं बाबा हे काय भानगडे सोयाबीन खरेदीचं, सगळे लोक मलाच विचारताय ते खातं तुमच्याकडे आहे। मग त्यांनी मला एक्सप्लेन केलं की त्या संदर्भामध्ये आपण 31 तारखेपर्यंतची मुदतवाढ खरेदीसाठी दिलेली आहे।